नमस्कार, मी शाहीनाथ परभणे, श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट संस्थापक अध्यक्ष, श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटच्या सर्व खातेदारांना, ठेवीदारांना, कर्जदारांना माझा नमस्कार। बंधूंनो, गेले 1 महिन्यापासून श्री साईराम अर्बन बँकेला जी अडचण आली आणि आपण जी त्या अडचणीला जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। कारण अफवामुळे ही श्री साईराम अर्बनला अडचण आलेली आहे। तरी पण 1 महिन्यापासून मी आणि माझी सर्व कर्मचाऱ्याची टीम आपल्यासाठी अहोरात्र काम करत आहोत, जेणेकरून आपला एक ना एक घामाचा पैसा आम्हाला परत द्यायचा आहे। आपण ठेवलेले जो पैशाची जे काही पुंजी आहे, जी कमाई आहे, आमच्याकडे जी विश्वासाने ठेवली त्या विश्वासाला तडा जाणार नाही। त्याचं कारण असं आहे की 1 महिन्यात आम्ही जवळपास 30 कोटी रुपये वसूल करून वाटप केलेले आहे। सर्व खातेदाराला, ठेवीदारांना याचा लाभ भेटलेला आहे। हा आपल्या सर्वांपर्यंत आले नसते, परंतु ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे ते कर्जाची परतफेड त्यांनी वापस भरले आणि तेच भरलेले पैसे ठेवीदारांना वापस देता आले। त्याचं कारण असं आहे की कर्जदारांच्या पूर्ण यादी, पूर्ण लिस्ट, ज्यांनी गोल्ड लोन घेतलं आहे, ज्यांनी टर्म लोन घेतलंय, ज्यांनी शालेय लोन घेतलंय, अनेक प्रकारचे जे कर्ज घेतलेले ते कर्जांचे पूर्ण डाटा आम्ही आमच्या नोटीस बोर्डवर लावला आणि ठेवीदार त्या यादी वाचून त्या ठेवीदाराचे प्रत्येक कस्टमर कोणी ना कोणीतरी ओळखीचा असते आणि त्या ओळखीचा फायदा नक्कीच कर्जदाराला झाला। त्या ठेवीदाराने त्या ओळखीच्या कर्जदाराला एफडीचे पैसे भरले आणि ती एफडीचे पैसे भरलेले त्या कर्जदाराने त्याला बँकेच्या बाहेर तडजोड करून त्याला पैसे वापस दिले। ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे। हे मला सुद्धा कळलं नाही, परंतु हा फॉर्म्युला आम्ही वापरला आणि नक्कीच कर्जदारांनी आणि ठेवीदारांनी समन्वय करून हा फॉर्म्युला सक्सेस झालेला आहे। आपण असंच जर सहकार्य केलं तर येणाऱ्या 2 महिन्यात मी सर्वांचे पैसे वापस देईल, हे मला गॅरंटी आहे आणि मी विश्वास देतो। कारण तेवढं माझं वाटप आहे, तेवढ्या माझ्या ठेवीदार समजदार आहे। काही काळामध्ये, गेल्या महिन्यामध्ये अनेक लोकांनी पेपरबाजी केली, अफवा केल्या, अनेक प्रकारचे आमच्यावर आरोप लावले, पण माझा खातेदार सुज्ञ आहे। तो त्या अफवाला, पेपरबाजीला आणि कुठल्याही याला बळी न पडता त्यांनी बँकेवर विश्वास ठेवलाय, माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्याला मी तडा जाऊ देणार नाही। कारण ज्यांनी अफवा केल्या, ज्यांनी पेपरबाजी केली, पेपरला आमच्या विरोधात बातम्या, अफवा पसरल्या, त्या कुठल्याही खातेदार, त्या व्यक्तीच्या आमच्या बँकेत ठेवी नाही, कर्ज नाही, खातं सुद्धा नाही, कुठलाही संबंध नाही, परंतु कुठला तरी हेतू समोर ठेवून आमच्यावर बदनामीचा आरोप करतायत। परंतु आमचे ठेवीदार खूप सुज्ञ आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। आम्हाला ते सपोर्ट करतायत, आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये, मी रोज कॉन्टॅक्टमध्ये, रोज 400 ते 500 लोकांना मी फोनवर संपर्क करतोय। कारण तो माझा खातेदार आहे, तो माझा परिवारातला व्यक्ती आहे। आमचा साईराम परिवार म्हणजे मी एकटा नाहीये, माझा परिवार म्हणजे साईराम नाहीये। सर्व ठेवीदार, कर्जदार, खातेदार सर्व म्हणजे आमचा परिवार आहे आणि हेतून मी सर्वांचं काम केलेलं आहे। आज मी कुठलंही वैयक्तिक काम केलेलं नाही, परंतु सर्वांसाठी मी झटतोय आणि हे काम मी प्रामाणिक करतोय, याला कुठेही गालबोट लागू देणार नाही। आजपर्यंत आपण सहकार्य केले। विनंती आहे, माझ्या काही शाखा चालू आहेत आणि काही शाखेला थोडासा प्रॉब्लेम आहे। त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी छोटे अमाऊंटवाले सुद्धा काही कर्जदार आहेत, ठेवीदार आहेत, ते त्या खातेदारांना, त्या कर्मचाऱ्याला दबाव आणतात, त्यांना त्रास देतात, त्यांना ब्रँच उघडण्यापासून रोखतायत। असा त्रास देऊ नका, त्यांना बँकेत बसू द्या। ते जर बँकेत बसले तर आपल्याला ठेवी आपल्या वेळेत मिळतील, कुठलाही त्रास होणार नाही। कारण माझी वसुली चालू आहे, वसुली झाली, मला वाटप करता येईल, ठेवीदारांचे पैसे देता येईल, ज्याचे शेविंगला पैसे त्याचे देता येईल। परंतु काही लोक समजदार आहेत, काही लोक उग्र होत आहेत। माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी जर आमच्यावर आतापर्यंत जसा विश्वास ठेवला आता तसा ठेवा आणि खातेदाराला, कर्मचाऱ्याला थोडं सहकार्य करा। त्यांना ब्रँचमध्ये बसू द्या, काम करू द्या, वसुली करू द्या
हा, ज्यांनी कर्ज घेतले, जे कर्जदार आहे त्याला माझं नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपल्याला जे कर्ज दिलेलं आहे त्याची थकीत रक्कम आहे ती रक्कम आपण वेळेवर भरा, वेळेच्या आतमध्ये भरा. कारण आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो पैसा माझा नाहीये, तो पैसा आपल्याच भाऊबंधांनी आपल्या बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवलेला आहे आणि तो पैसा मी आपल्याला कर्ज म्हणून दिलेला आहे. त्यामुळे आपण जर पैसा वापस दिला तो पैसा मला ठेवीदारांना देता येईल, म्हणजे त्यांचं पण अडचण येणार नाही. आणि ह्या दोन्हीचा संगम जर जुटला तर आपल्याला बँकेला कुठेही अडचण नाही. आपलं कर्ज खूप वाटप आहे, खूप वसुली येते, त्या पैशातून सर्वांना मी पैसे देतोय, त्यात चिंता नाहीये. आज फक्त तारीवरची कसरत करावी लागते मला. खातेदाराचं ऐकून घ्यावं लागते, कर्मचाऱ्याला समजून सांगावं लागते, त्यांना धीर द्यावा लागतोय, प्रत्येकाला धीर द्यावा लागतोय. कुठेही आपण व्हायबल न होता एक संयम ठेवा. खातेदारांनी आणि ठेवीदारांनी संयम ठेवला आणि ते संयम ठेवून कर्मचाऱ्याला जर मदत केली तर आपल्याला आपल्या ठेवी वेळेच्या आत मिळतील. मला फक्त 2 महिने द्या, 2 महिने. 2 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या संस्थेतला पैसा, ठेवीदारांचा पैसा, खातेदारांचा पैसा मी आपल्याला परत करीन. मला एवढा जर वेळ मिळाला म्हणजे माझी वसुली, येणारा पैसा सगळं जर गणित जर केलं, आज बघा 30 कोटीचं मॅनेज केलं. आज ब्रँच ज्यावेळेस आपल्या अफवा झाली त्यावेळेस 152 कोटी माझ्या ठेवी होत्या, ते 152 कोटीवरून मी 120 कोटीवर आणल्या. तुम्ही जर 2 महिने मला जर अजून वेळ दिला तर ते नक्कीच मी सर्वांच्या ठेवी देऊन एकदम सगळं व्यवस्थित करून मी आपल्या पुढे येईल, एवढा मी आपल्याला विश्वास देतो. आपण सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.